श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे आणि येत आहे आता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि दुसरा सोमवारच्या दिवशीच आहे भागवत एकादशी. आता बऱ्याच लोकांची एकादशी पण असते आणि ज्यांची एकादशी आहे आणि श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार, तर एकच दिवशी दोन उपवास कसे करायचे, सोमवारचा उपवास कधी सोडायचा आणि एकादशीच्या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि त्या दिवशी आहे भागवत एकादशी. आता दोन एकादशी आहेत, पण आपण जी एकादशी करतो ती भागवत एकादशी. तर आता भागवत एकादशी म्हटल्यानंतर आपल्याला सेवाही केली पाहिजे, कारण श्रावण महिन्यातली एकादशी आहे, महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना सेवा करायच्या आहेत. तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करू शकता किंवा पुरुष सूक्ताचं पठण करू शकता. त्यानंतर आपण बघा, या दिवशी आपण संध्याकाळी पण सेवा करू शकतो व्यंकटेश स्तोत्रमची. रात्री 12 वाजता पण केली जाते. ती सेवा खूप प्रभावी ठरते. रात्री 12 वाजता 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करणे ही खूप खूप प्रभावी सेवा आहे. पण आता शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करू शकता. आणि 21 वेळेस शक्य नसेल तर जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करा. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र याचं एकदा पठण करा. विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता. तुम्हाला एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा घालायची असेल तर तुम्ही सत्यनारायण पूजासुद्धा करू शकता, कारण श्रावण महिना आहे आणि श्रावणामध्ये आपण सत्यनारायण सेवा करत असतो. आणि जर तुम्ही एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करत असाल तर फक्त आपल्याला नैवेद्यामध्ये खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवता नाही येणार. श्रावण महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करा. व्यंकटेश स्तोत्रमची सेवा खूप खूप प्रभावी सेवा आहे. भगवान श्रीहरी विष्णू आपले पालन पोषण करत आहेत आणि त्यांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही. या दिवशी बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करा, पण तुळशीपत्र तुम्ही अगोदर एक दिवस तोडून ठेवा, म्हणजे शनिवारी तोडून ठेवा, कारण रविवारी सुद्धा एकादशी आहे, कारण दोन एकादशी आहेत. म्हणूनच तुळशीपत्र आपल्याला शनिवारीच तोडून ठेवायचं आहे, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचाही उपवास असतो आणि तुळशीला पण हात लावायचा नसतो. आणि सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घराची आर्थिक प्रगती होते, आपली परिस्थिती सुधारते. यासाठी आपण सत्यनारायण पूजा करत असतो. तर अवश्य तुम्हाला शक्य असेल तर एकादशीच्या दिवशी पण तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता आणि या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढी भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करा. त्याबरोबरच असणार आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. आपल्याला सोमवारची पूजाही करायची आहे, शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे, सेवा करायच्या आहेत आणि शिवमूठ अर्पण करायचे आहे. दुसऱ्या सोमवारी शिवमूठ ही तीळ असणार आहे आणि दुसऱ्या सोमवारी तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या सेवा तुम्ही आवर्जून करा. तुम्ही या दिवशी आता सोमवारच्या सेवा आणि एकादशीच्या सेवा दोन्ही सेवा एकाच दिवशी करायच्या आहेत. थोडी धावपळ होणार आहे, पण तुमची जरी एकादशीचा उपवास नसला तरीसुद्धा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला शक्य आहे तेवढ्या सेवा तुम्ही करायच्या आहेत. आणि आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे. रुद्र अभिषेक तुम्ही करत असाल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता. रुद्रयंत्र जर तुमच्याकडे असेल तर रुद्रयंत्रावर पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि शिवलीला अमृत या ग्रंथातलं तुम्हाला 11वा अध्याय पठण करायचा आहे. शिवनामावली पठण करू शकता, शिवस्तुती पठण करू शकता. म्हणजेच तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य आहेत तेवढ्या तुम्ही या दुसऱ्या सोमवारच्या दिवशी पण सेवा करू शकता. आता उपवास कसा सोडायचा, तर बघा, ज्यांचे फक्त सोमवारचे उपवास आहेत, श्रावणी सोमवारचे, तर त्यांनी रेग्युलर प्रमाणे संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. म्हणजे की आपण सेवा वगैरे झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी जेव्हा नैवेद्य दाखवता, नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. पण ज्यांची एकादशी पण असते आणि त्याच दिवशी सोमवार पण आलेला आहे तर त्यांनी काय करावं, तर ज्यांची एकादशी आहे त्यांनी सकाळी खिचडीच खावी आणि संध्याकाळी जर जो नैवेद्य आपण शिवपिंडीला दाखवण्यासाठी बनवणार आहोत तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच जेवणाचा थोडासा आपण हातामध्ये घेऊन त्याचा वास घेतल्यासारखं करायचं आहे. म्हणजेच आपण तो नैवेद्य ग्रहण केल्यासारखं होतं आणि आपला उपवास तिथं सुटला जातो, म्हणजे सोमवारचा उपवास सुटला जातो आणि आपली एकादशी पण मोडली जात नाही. तर असं केल्याने आपली एकादशीचा उपवास पण घडणार आहे आणि सोमवारचा उपवास पण घडणार आहे.
आणि ज्यांचा फक्त सोमवारचा उपवास आहे त्यांनी नेहमीप्रमाणे सोमवारचा उपवास करायचा आहे, सेवा वगैरे करायच्या आहेत आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. पण फक्त तुमचा सोमवारचा उपवास असला तरी पण एकादशी असल्यामुळे आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि सेवा करायच्या आहेत. या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आवर्जून करावी. श्रावण महिना सुरू आहे आणि त्यामध्ये जर आपल्याकडून श्रीहरी विष्णूंची सेवा घडली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे. त्यामुळे एकादशीच्या निमित्ताने व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करा किंवा तुम्हाला तेही शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र एक माळ करा. विष्णू गायत्री मंत्राचं 16 वेळेस पठण करू शकता तुम्ही. लक्ष्मी गायत्री मंत्राचं 16 वेळेस पठण करू शकता. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि कायम तिथं वास करत असते. आणि आपल्या सर्वांनाच असं वाटत असतं की माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद असावं, आपल्या घरात कधी कशाची कमी पडू नये, घर सुख समृद्धीने भरलेलं असावं. यासाठीच आपल्याला एकादशीच्या निमित्ताने या सेवा करायच्या आहेत. चला तर मग व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.